DMRची लिस्ट लागलेली आहे, सिलेक्शन लिस्ट आपण बघितली असेल. पण सेपरेट कॅटेगरी वाईज काही लिस्ट पडल्या नव्हत्या. कुठल्या कॅटेगरीचं किती कट ऑफ किती जाईल काय. तर याच्या रिलेटेड खूप सारे क्वेश्चन येत होते. जर म्हणजे कट ऑफ किती गेला आहे, कितीला चालला आहे, ओपनचा SC STचा म्हणजे कॅटेगरी वाईज किती गेल्या, जागा किती व्हॅकंट राहिल्या, कन्वर्ट किती होतील, ह्याच्या संदर्भात खूप सारे म्हणजे गोंधळ चालू होता की नेमकं जागा राहिल्यात तरी किती, कन्वर्ट किती होणार आहेत आणि भरल्यात किती. ठीक आहे. तर आत्ता जे आतापर्यंत ऑर्डर आलेल्या आहेत, फक्त त्या नाही तर इथून पुढे ज्या ऑर्डर येणार आहेत आता, ठीक आहे, म्हणजे फर्स्ट लिस्टमध्ये आत्तापर्यंत जेवढ्या ऑर्डर आलेल्या आहेत त्या ऑर्डर हे करून म्हणजे पकडून सर्व की जी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आता आपली, तर त्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट भरले, ठीक आहे, किती जागा आणखीन व्हॅकंट आहेत, म्हणजे ज्या कन्वर्ट होतील किंवा ज्या भरल्या गेलेल्याच नाहीत. तर डिटेलमध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज मी व्हिडिओ बनवलेला आहे, म्हणजे एकदम डिटेलमध्ये की ॲक्युरेट किती भरल्या, किती राहिल्या, ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये किती. तर हे बघा, आपलं टोटल जागा किती होत्या एकदा ते दाखवतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला एका एका कॅटेगरीचं डिटेलमध्ये एक्सप्लेन करतो. हे आपलं फर्स्ट नोटिफिकेशनमधले हे DMRच्या टोटल आपल्या DMRच्या जागा किती होत्या ते एकदा बघूया. याच्यामध्ये 3974, ठीक आहे, हे फर्स्ट 3974 जागा ह्या फर्स्ट आपल्या DMRच्या. त्याच्यानंतर आयुषच्या 146, 3974 प्लस ह्या आयुषच्या ह्याच्यामध्ये साईड होतील 146 आणि प्लस ह्या मानसिक आरोग्य केंद्राच्या 3 जागा आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये हे अधिपरिचारिका 3 जागा आहेत, ह्याच्यामध्ये मानसिक आरोग्य केंद्र ह्याच्या पुण्याच्या 3 जागा. तर अशा टोटल एकूण सर्व जागा जर ॲड केलं तर हे बघा कॅल्क्युलेशन की आपल्या टोटल महाराष्ट्रामध्ये DMRमध्ये जागा किती होत्या कॅटेगरी वाईज. हे इकडं सर्व मी कॅटेगरी मेन्शन केलेलं आहे या साईडला, आणि वर कास्ट की सर्वसाधारण किती. ठीक आहे. याच्यामध्ये सर्वसाधारण, महिला, माजी सैनिक, पदवीधर, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि टोटल किती होतील. SCमध्ये किती, STमध्ये किती, विजे, NTB, NTC, NTD, SBC, OBC, EWS, ओपनच्या किती आणि टोटल किती. ठीक आहे. आणि अशा आडव्या आपण बघितलं तर माजी सैनिकच्या एकूण किती जागा आहेत, ठीक आहे, टोटल, पदवीधरच्या किती, खेळाडूच्या किती. त्याच्यानंतर हे सर्व इथे मी डिटेलमध्ये कॅल्क्युलेट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये हे जे मी लिहिलेलं आहे की समजा या जागा, एक एक्झाम्पल बघू. SCच्या किती सर्वसाधारण जागा होती 111 प्लस 7. मी हे काय केले, मी सर्व ॲड केले त्याच्यामध्ये ह्याच्या आयुषच्या पण, तर टोटल 118 होत्या. ठीक आहे. SCमध्ये 114. हे जे रेडनं मी लिहिले ते टोटल जागा आहेत. त्याच्यामध्ये ह्याच्या मानसिक आरोग्य केंद्राच्या पण 3 होत्या, तर त्या पण बघा ह्याच्यामध्ये ॲड केले. हे DMRच्या त्याच्यात आयुषच्या, त्याच्यानंतर हे मानसिक आरोग्य केंद्राच्या, अशा टोटल ओपनच्या आपलं 625 ह्या ओपनच्या जागा होत्या सर्वसाधारण. तसंच महिलाच्या ओपनच्या किती जागा होत्या, 603. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही टोटल जागा पण बघू शकता किती आहेत. ओपन बघ, तुम्हाला फक्त कॅटेगरी वाईज बघायचं असेल तसं पण दिले मी. ठीक आहे. तर टोटल सर्व काउंट करून ॲक्युरेट काउंट तिथे तुम्हाला दाखवलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये कट ऑफ एका एकाचा बघू किती गेला आहे आणि काय झालं आहे. सगळ्यात पहिलं ओपनचं बघू. आता ह्याच्यामध्ये ओपनमध्ये बघा, ओपनचं टोटल ह्याच्यामध्ये जागा किती होत्या ओपनच्या, मी आत्ता सांगितलं तुम्हाला. तशा टोटल जागा होत्या 2011 जागा होत्या. 2011 जागा. त्याच्यापैकी 2011 पैकी भरल्या गेल्यात 1467 आणि 544 व्हॅकंट आहेत. त्या कशा व्हॅकंट आहेत आणि किती, हे बघा इथं लिहिलं मी. कॅटेगरी, त्यांचा SML नंबर, नेम, मार्क, टोटल व्हॅकन्सी किती होत्या, फील्ड म्हणजे भरल्या किती आणि व्हॅकंट किती आहेत. आता मी कॅटेगरी वाईज पण काढलेलं आहे की सर्वसाधारण म्हणजे ज्या ओपनचा जो जनरलचा कट ऑफ केला आहे तो SML 1359 पर्यंत आपण बघितलं होतं. ठीक आहे. हे त्या कॅन्डिडेटचं नाव आहे. ह्या मार्कपर्यंत कट ऑफ आलेला आहे. 665 जागा होत्या. 665ला 665 भरल्यात आणि व्हॅकंट एकही नाही ओपन जनरलची. महिलाचा SML इतका आहे, 1304 पर्यंत गेलेला आहे. त्याच्यानंतर 140 कट ऑफ गेलेला आहे ओपन महिलाचा, 603 पर्यंत आणि व्हॅकंट एकही नाही. पूर्ण सगळ्या जागा भरलेल्या आहेत. आता मी हे जे सांगतो आहे हे फर्स्ट लिस्टनं सांगतो आहे. आणखीन जागा ज्या व्हॅकंट राहिलेल्या आहेत त्या जागा कन्वर्ट होऊन सेकंड लिस्ट लागेल. ठीक आहे. मी आता फर्स्ट लिस्टनं कट ऑफ कितीपर्यंत गेला आहे कॅटेगरी वाईज ते सांगतो आहे.
त्याच्यानंतर माजी सैनिक बघा, माजी सैनिकचा हा SML नंबर, हा कॅन्डिडेट टोटल म्हणजे लास्ट कॅन्डिडेट सांगतो मी, कट ऑफ कितीपर्यंत गेलेला आहे. ठीक आहे, 106ला कट ऑफ गेलेला आहे. 301 जागा होत्या माजी सैनिकच्या ओपनच्या, त्याच्यापैकी फक्त 3 भरल्या, 298 आणखी वॅकंट आहेत जागा. ठीक आहे, पदवीधरचा कोणी भेटला नाही कॅन्डिडेट, 201 जागा होत्या, तर 201ला 201 शिल्लक आहेत. सेम खेळाडूचा 32,308ला गेला आहे ओपनचा, हे कॅन्डिडेटचं नाव अर्चना सरदे समथिंग, 90 मार्कला कट ऑफ गेलेला आहे. 101 जागा होत्या, 82 भरल्यात आणि 19 शिल्लक आहेत. प्रकल्पग्रस्तचा हा SML नंबर, हा कॅन्डिडेट 108ला गेला आहे कट ऑफ ओपनचा, 101 जागा होत्या, 95 भरल्यात आणि 6 वॅकंट आहेत. भूकंपग्रस्तच्या 31,822 हा त्याचा SML नंबर होता, हा कॅन्डिडेटचं नाव, 91 मार्कला कट ऑफ गेला आहे. 39 जागा होत्या, त्यापैकी 19 भरल्यात आणि 20 ह्या वॅकंट आहेत आणखीन भूकंपग्रस्तच्या. असं जर बघितलं तर टोटल ओपनच्या 2011 जागा होत्या, त्याच्यापैकी 1,467 भरल्या आणि 544 ह्या आणखीन वॅकंट आहेत जागा. ठीक आहे, हे झालं ओपनचं. ठीक आहे, आता सेम तसं SC कॅटेगरीचं बघू. SCमध्ये SCमध्ये बघा, SCचा सर्वसाधारण हा त्यांचा SML नंबर इथपर्यंत कट ऑफ गेलेला आहे. नंदा हे कॅन्डिडेट 135 मार्कला कट ऑफ गेला आहे. 118 जागा होत्या, त्या पूर्ण भरल्यात आणि एकही जागा वॅकंट नाही सर्वसाधारणची SCमधली. फिमेलचा 2083 SMLपर्यंत गेलेला आहे कट ऑफ, हा कॅन्डिडेट 135 मार्क आहेत, 107 जागा होत्यात, 107ला 107 जागा भरल्यात, वॅकंट एकही नाही जागा. माजी सैनिकच्या आता ऑब्वियसली ओपनमध्ये जर शिल्लक राहिल्या होत्या तर कॅटेगरीमध्ये तर कोणी नसणारच आहे, कारण असता तर तो ओपनमध्ये गेला असता. ठीक आहे, तर एकही नाही, तर तशा 54 जागा होत्या याच्यात, 51 आणि आयुषच्या 3 अशा 54 जागा होत्या, एकही भरला नाही. 54ला 54 वॅकंट आहेत. पदवीधरच्या पण सेम 36 होत्या, तर 36ला 36 वॅकंट आहेत. खेळाडू पण कोणीच नाही, खेळाडूच्या पण 18 जागा होत्या, तर 18ला 18 वॅकंट आहेत. आणि प्रकल्पग्रस्तच्या सर्व ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तचं मेरिट आलेलं आहे खाली, त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त कॅटेगरीमधून आलेले आहेत. प्रकल्पग्रस्त भरपूर कॅन्डिडेट होते, त्याच्यामुळे ते कॅटेगरीमध्ये पण आलेले आहेत, बाकीचे आले नाहीत कोणी. सचिन जाधव हा 90.96ला आलेला आहे. 18 जागा होत्या, 16 भरल्यात आणि 2 वॅकंट आहेत आणखीन जागा. आणि भूकंपग्रस्तचं कोणीच नाही कॅन्डिडेट मिळालं कॅटेगरीमधून, तर जे होते ते ओपनमध्ये गेले. 7ला 7 जागा वॅकंट आहेत. अशा टोटल SCमध्ये हे SC कॅटेगरीचं बघतो आपण, टोटल 358 जागा होत्या, त्याच्यापैकी 241 भरल्या आणि 117 आणखीन वॅकंट आहेत जागा. ठीक आहे, हे तुम्हाला कॅटेगरी वाईज कट ऑफ कुठं गेला आहे, कितीपर्यंत गेला आहे आणि SML नंबरसुद्धा ते पण ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिसेल आता ह्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर STचं बघा, STमध्ये याच्यामध्ये कॅटेगरी सर्वसाधारण 8,109पर्यंत गेलेला आहे कॅन्डिडेट. 119ला हे गेलेलं आहे सर्वसाधारणचा कट ऑफ त्यांचा. 111 जागा होत्या, सगळ्या भरल्या, एकही वॅकंट नाही. ठीक आहे, महिलाचा 7,367पर्यंत गेलेला आहे हा कॅन्डिडेट. कट ऑफ बघा 121ला गेला आहे फिमेलचा. ST फिमेलचा कट ऑफ हा ओपन आपल्या सर्वसाधारणपेक्षा जास्त गेलेला आहे. ठीक आहे, फर्स्ट लिस्टचं आता जे सांगतो त्याच्यावर सांगतो मी तुम्हाला. 119चा कॅन्डिडेट आहे याचा सर्वसाधारणचा. ठीक आहे, 119चा, आणि फिमेलचा आहे 121चा. तर ST फिमेलचा कट ऑफ हा जनरलपेक्षा, ठीक आहे, सर्वसाधारणपेक्षा जास्त लागला आहे. त्याला 100 जागा होत्या, त्या 100ला 100 भरल्यात, एकही वॅकंट नाही. ठीक आहे, माजी सैनिकच्या 50 होत्या, 50 जशाच तशा वॅकंट आहेत. पदवीधर 33 होत्या, त्या पण वॅकंट आहेत जशाच तशा. खेळाडू 17 होत्या, त्याच्यापैकी 5 भरल्यात, नाही खेळाडू कोणीच नव्हतं, आपलं प्रकल्पग्रस्तच्या 17 होत्या, 5 भरल्या, 12 वॅकंट आहेत. 29,476पर्यंत रँक गेलेला आहे SML. 94.19 कट ऑफ लागलेला आहे. हे सर्व आपण कशा वाईज बघतो आहे, कॅटेगरी वाईज बघतो आहे याच्या. हे बघा ST कॅटेगरीचा, एका कॅटेगरीचा सांगतो मी तुम्हाला आता. भूकंपग्रस्तच्या 6 होत्या, एकही भरली नाही, 6ला 6 वॅकंट आहेत. असं टोटल जर बघितलं STच्या 334 जागा होत्या, 216 भरल्यात आणि 118 आणखीन वॅकंट आहेत जागा. ठीक आहे, कोणत्या कॅटेगरीत किती हे समोर इथे लिहिले मी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे VJच्या. VJमध्ये ह्याच्यामध्ये बघा, सर्वसाधारणचा 5,330 हा कॅन्डिडेट ज्ञानेश्वर राठोड. 125.19ला कट ऑफ गेलेला आहे.
38 वॅकन्सी होत्या, 38ला 38 भरल्यात, वॅकंट एकही नाही. ठीक आहे, जनरलमधली VGAमधली. त्याच्यानंतर महिलाच्या हा रँक SML कॅन्डिडेट 127ला. याचं पण विजेचं सेम तसंच झालं आहे. सर्वसाधारणचं बघा 125ला मेरिट आहे आणि फिमेलचं 127ला. ठीक आहे, फिमेलचं जनरलपेक्षा हाय गेलेलं आहे मेरिट. 34 हे आहेत जागा होत्या, 34ला 34 भरल्यात, एकही वॅकंट नाही जागा. त्याच्यानंतर नेक्स्ट माजी सैनिकच्या ह्या 18 जागा होत्या, तर एकही भरली नाही. 18ला 18 वॅकंट आहेत. पदवीधरच्या पण 11 होत्या, 11ला 11 वॅकंट आहेत. खेळाडूच्या 6 होत्या, 6 त्या पण वॅकंट आहेत जशाच तशा. प्रकल्पग्रस्तच्या 32,497पर्यंत गेलेला आहे कट ऑफ. पल्लवी हा कॅन्डिडेटपर्यंत मार्क 90.96 कट ऑफ गेलेला आहे. 6 जागा होत्या, त्याच्यापैकी 5 भरल्या आणि 1 वॅकंट आहे. भूकंपग्रस्तच्या एकही भरली नाही, 2 होत्या, 2ला 2 तशा वॅकंट आहेत. टोटल जर बघितलं तर 115 जागा होत्या विजेमध्ये, 115 जागा होत्या, त्याच्यापैकी 77 भरल्यात आणि 38 आणखीन पण वॅकंट आहेत जागा. ठीक आहे, हे झालं विजेचं. त्याच्यानंतर NTB. NTBचं NTB बघा, याच्यामध्ये सर्वसाधारणचा 32,224 हा कॅन्डिडेट 131.41ला गेलेला आहे. 28 जागा होत्या, 28ला 28 भरल्यात, एकही वॅकंट नाही. महिलाचं 2,912 हे कॅन्डिडेट 132.61ला मेरिट कट ऑफ गेलं. 25 जागा होत्या, 25ला 25 भरल्यात, एकही वॅकंट नाही जागा महिलाची पण. तर सेम मोस्टली कॅटेगरीमध्ये तसं झालं बघा. याच्यामध्ये पण सर्वसाधारणचं 131ला गेले आणि फिमेलचं 132.61ला गेले कट ऑफ. ठीक आहे. माजी सैनिकच्या 12 होत्या, 12ला 12 शिल्लक आहेत. पदवीधरच्या पण 8ला 8 शिल्लक आहेत, एकही भरली नाही. खेळाडू पण तशाच शिल्लक आहेत 4. प्रकल्पग्रस्तच्या पण 4 जागा तशाच शिल्लक आहेत. भूकंपग्रस्तच्या 2 जागा त्या तशाच शिल्लक आहेत. तर टोटल 83 जागा होत्या, त्याच्यापैकी 53 भरल्या आणि 30 ह्या वॅकंट आहेत. तर हे झालं NTBचं. ठीक आहे. तर मी तुम्हाला जे कॅटेगरी वाईज हे कट ऑफ सांगतो आहे सर्व, त्याच्यानंतर फायनल की टोटल वॅकन्सी किती भरल्या आणि टोटल आणखीन वॅकंट किती आहेत ते पण लास्टला सांगेन, म्हणजे तुम्हाला ॲक्युरेट कळेल किंवा किती जागा आणखीन कन्वर्ट होण्यासाठी शिल्लक आहेत, आणखीन भरायच्या किती बाकी आहेत. हे फर्स्ट लिस्टनं सांगतो मी. ठीक आहे, आता जी आपली फर्स्ट सिलेक्शन लिस्ट लागली ना त्याच्यानुसार. आता सेकंडमध्ये समजा ज्यावेळेस हे राहिलेल्या वॅकंट राहिलेल्या जागा ह्या सर्व कन्वर्ट होतील त्यावेळेस ते सेकंड लिस्ट लागेल. ठीक आहे, त्यावेळेसचा कट ऑफ वेगळाच. मी आता फर्स्ट लिस्टचा कट ऑफ सांगतो आहे. ठीक आहे, पुन्हा नंतर नका म्हणू की आताच कसा कट ऑफ सांगितला तुम्ही, आणखी जागाच भरल्या नाही. तर मी फर्स्ट लिस्टचा सांगतो आहे, फक्त फर्स्ट लिस्टचा. ठीक आहे, ते पुन्हा आणखीन पॉईंट पकडून खूप जण जास्त सर कसं काय कट ऑफ तुम्ही सांगितला, आणखीन राहिल्यात ना जागा. मी पण तेच सांगतो आहे, जागा वॅकंट आहेत आणखीन ते सेकंड लागले. फर्स्ट लिस्टचा आत्ता पण तरी किती लागला ते सांगतो आहे. याच्यावरून तुम्हाला हे समजेल वॅकंट जागावरून की किती शिल्लक आहेत आणखीन जागा कन्वर्ट होण्यासाठी. आणखीन आता ह्याच्यावरून तुम्हाला कळेल, पुढल्या याच्यामध्ये सांगेन मी डिटेलमध्ये. आता हा खूप लॉंग होईल व्हिडिओ, तर हा इथे एंड करतो. सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये उद्या सांगेन आणखीन की बाकी कॅटेगरीचं किती, टोटल किती आणि कन्वर्ट किती होणार आहेत. ठीक आहे, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये होऊ. तोपर्यंत काही कमेंट्स असतील तुमचे, काही डाऊट्स वगैरे, तर ते सांगा, म्हणजे उद्याच्या ह्याच्यामध्ये मी कंटिन्यू करेन.